सार्थ करा. तुकाराम महाराज गाथा अभंग 1099. भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका, पंडित वाचका ज्ञानियासी. भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका, पंडित वाचका ज्ञानियासी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाई. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाई. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि, पंडित वाचका ज्ञानियासी. अर्थ: पंडित लोक अनेक ग्रंथ वाचणारे व मोठे ज्ञानी यांना भक्तिप्रेमाचे सुख कळत नाही, असे म्हणून तुकाराम महाराज पुढे म्हणतात, जरी कोणी आत्मनिष्ठ जीवनमुक्त झाले तरी त्यांना भक्तीचे सुख मिळत नाही. स्वतः नारायणच जर कृपा करील तरच हे भक्तीचे मर्म कळेल. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1100. दुधाळ गाढवी जरी झाली पाहे, पावेल ते काय धेनु सरी. दुधाळ गाढवी जरी झाली पाहे, पावेल ते काय धेनु सरी. कागाची या गळा पुष्पाची या माळा, हंसाची ती कळा काय जाणे. कागाची या गळा पुष्पाची या माळा, हंसाची ती कळा काय जाणे. मरकटे अंघोळी लावियेले टिळे, ब्राह्मणाचे लीडे वरतुणेने. मरकटे अंघोळी लावियेले टिळे, ब्राह्मणाचे लीडे वरतुणेने. जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, तुका म्हणे श्रेष्ठ ती लोकी. जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, तुका म्हणे श्रेष्ठ ती लोक. दुधाळ गाढवी जरी झाली पाहे, पावेल ते काय धेनु सही. अर्थ: गाढवी ही जरी पुष्कळ दूध देत असली तरी गायीच्या बरोबरीला ती येईल काय, असे विचारून महाराज पुढे म्हणतात, कावळ्याच्या पायात व गळ्यात फुलांच्या माळा घातल्या म्हणून त्याला हंसाची शोभा येईल काय. माकडाने आंघोळ करून 12 टिळे लावले तरी त्याला ब्राह्मणाप्रमाणे वर्तन करता येणार नाही. म्हणून हे लक्षात घ्यावे की ब्राह्मण जरी चुकून कर्मभ्रष्ट झाला तरी ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व अबाधितच असते. पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की जय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल.